गेल्या काही दिवसात वारंवार रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना पश्चिम रेल्वेनं मुंबई लोकलमध्ये कवच लावण्याचा निर्णय घेतलाय। ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन यंत्रणा स्वयंचलितपणे ट्रेनचा वेग नियंत्रित करू शकणार आहे। तसंच ही यंत्रणा सतत रेल्वेच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे। गणेशोत्सव अवघ्या 23 दिवसांवर येऊन ठेपला असताना गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू आहे। शाडू मातीच्या मूर्तींना अखेरचा रंग देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पावसामुळे सुकवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असले तरी कलाकारांनी काळजीपूर्वक मूर्ती साकारल्यात। गणेशोत्सव काळात मिठाई, खवा, तूप, दूध या पदार्थांची मागणी वाढते। या मागणीचा गैरफायदा घेत भेसळीचं प्रमाणही वाढतं। याच पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभर करडी नजर ठेवली। दर्जाहीन किंवा भेसळयुक्त पदार्थ सापडले तर संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला समांतर आणखी एक एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय एनएचएआयने घेतलाय। एक्सप्रेसवे तयार झाल्यास मुंबई आणि पुणे ही दोन शहरं फक्त 90 मिनिटांवर येतील। मुंबई-पुणे बंगळुरू हा 830 किलोमीटरचा एक्सप्रेसवेचं काम वेगात सुरू आहे। याच प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा एक्सप्रेसवे बांधला जाईल। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवली जाणार आहे। हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।